काजू हा सदाहरित वृक्ष ॲनाकार्डियेसी म्हणजेच आम्रकुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ॲनाकार्डियम ऑक्सिडेंटल आहे. या वृक्षाचे मूळ स्थान मध्य अमेरिका आणि इतर उष्ण प्रदेशातील देश आहेत. 16व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीज लोकांनी हे फळ भारतात दक्षिण अमेरिकेतून आणले. पोर्तुगीज भाषेत त्याला काजू म्हणतात. मराठीतही तेच नाव रूढ झाले आहे. काजूचे झाड फार काटक असते. त्याची उंची सुमारे 12 मीटर असते. कधीकधी तो विस्तारलेला असतो. बुंदा आखूड, जाड व वाकडा तिकडा असतो. पाने मोठी व अंडाकृती, टोकाला गोल व चिवट असून त्यांची वरची बाजू चकचकीत असते. फुले लहान व पिवळी असून त्यांवर गुलाबी छटा असतात. फांद्यांच्या टोकास ती स्तबकात जानेवारी-मार्चमध्ये येतात. काजूच्या फळाचे आभासी फळ आणि खरे फळ असे 2 भाग असतात. आभासी फळ लहान सफरचंदांच्या आकाराचे, पिवळ्या रंगाचे, फुगीर व रसाळ असते. यालाच बोंडू म्हणतात. बोंडू खाल्ले जाते. बोंडूपासून सरबत आणि मद्यही तयार करतात. या मद्याला फेणी म्हणतात. काजूचे खरे फळ काजूगर मूत्रपिंडाकृती, हिरवट व पिवळ्या नारिंगी रंगाचे असून त्यावर कठीण कवच असते. या कवचात कॉस्टिक ऑइल असते. काजूगरांना उष्णता देऊन हे तेल वेगळे करतात. तसे न केल्यास या तेलामुळे त्वचेवर फोड येतात. कवच वेगळे केले की काजूचे बी मिळते. काजूचे बी भाजून सालपट वेगळे केले की काजू मिळतात. पूर्ण वाढ झालेल्या झाडापासून सरासरी 68 किलोग्रॅम फळे व 9 किलोग्राम बिया मिळतात. काजूची लागवड सर्वसाधारणपणे बियांपासून रोपे तयार करून केली जाते. भारतात विशेषतः केरळ राज्यातील महाराष्ट्र, कोकण व कोल्हापूर जिल्ह्याचा भाग, गोवा, तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली, तंजावर व दक्षिण अर्काट हे जिल्हे, आंध्र प्रदेश राज्यातील कृष्णा, नेल्लोर, गोदावरी व विशाखापट्टणम हे जिल्हे आणि कर्नाटक राज्यातील दक्षिण व उत्तर कानडा जिल्हे या प्रदेशात काजूची प्रामुख्याने लागवड केली जाते. काजूत पुढीलप्रमाणे घटक असतात. पाणी 5.9%, प्रथिने 21.2%, स्निग्ध पदार्थ 46.9%, कर्बोदके 22.3%, खनिजे 2.4%, कॅल्शियम 0.05% आणि फॉस्फरस 0.45%. काजूचे पोषण मूल्य प्रति 100 ग्रॅमला 590 कॅलरी आहे. काजू पौष्टिक, शामक, वेदनाहारक व अतिसाररोधी आहे. मूळ रेचक असते. काजूपासून काजू तेल मिळते. केसाची गळणे थांबविण्यासाठी आणि त्यांच्या वाढीसाठी तसेच सौंदर्य प्रसाधनात हे तेल उपयुक्त आहे. काजू आणि काजू तेल भारतातून निर्यात केले जाते. परदेशी चलन मिळवून देणारा हा एक मोठा उद्योग आहे. सुक्या मेव्यातील काजू हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. काजू बी भाजल्यास त्याच्या वासात आणि स्वादात वाढ होते. याखेरीज ते खारवून किंवा तळून खातात. वेगवेगळ्या प्रकारची मिठाई तयार करण्यासाठी, अन्नपदार्थ सजविण्यासाठी काजूचा उपयोग केला जातो. काजूच्या झाडाची साल स्तंभक असून तिच्यापासून टॅनिन 9% आणि एक प्रकारचा डिंक मिळतो. हा डिंक जंतुनाशक असून कुष्ठरोग, नायटा व जखमा बऱ्या होण्यासाठी याचा उपयोग करतात. सालीपासून कपड्यावर खुणा करण्यासाठी न पुसलेली जाणारी शाई मिळवितात. काजूगराचे तेल बदामाच्या तेलासारखे असून पेंडीचा उपयोग पौष्टिक खाद्य म्हणून होतो. टरफलापासून मिळणारे तेल होड्या, मचवे व मासे पकडण्याची जाळी समुद्राच्या पाण्यामुळे खराब होऊ नये म्हणून त्यावर आवरण देण्यासाठी वापरतात. जलाभेद्य रंग, व्हॉर्निश रंगद्रव्ये, मोटारींचे गतिरोधक, अस्तर वगैरेंच्या निर्मितीमध्ये तेलाचा उपयोग होतो. काजूचे लाकूड तांबूस व तपकिरी रंगाचे व कठीण असते. त्याचा उपयोग होड्या, मालाची खोकी व कोळसा तयार करण्यासाठी करतात. धन्यवाद.